श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि स्वामींच्या नावाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की वटपौर्णिमा येत आहे. तर वटपौर्णिमा कुठल्या दिवशी आहे, पौर्णिमा कोणत्या दिवशी चालू होत आहे, कुठल्या दिवशी पौर्णिमा संपत आहे आणि आपल्याला वडाची पूजा कुठल्या दिवशी करायची आहे आणि पौर्णिमे दिवशी राहुकाळ पण आहे. तो राहुकाळ कधीपासून चालू होतो आणि राहुकाळ टाळायचा असेल तर त्याचा मुहूर्त पण आपल्याला माहिती असला पाहिजे. राहुकाळ कधीपासून चालू होतो आणि कधी संपतो याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि लास्टपर्यंत बघितला तर तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजेल. आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे मी तुम्हाला माहिती सांगते ते तुम्ही दुसऱ्याला शेअर पण करा. कारण जे आपल्या छोट्या छोट्या चुका असतात, आपण सगळं काही करतो पण छोट्याशा चुका असतात आपल्या की आपल्याला शुभमुहूर्त माहिती नसतो, आपल्याला राहुकाळाचा वेळ माहिती नसते. आणि बरेच ठिकाणी ह्या बरेच लोक शुभमुहूर्त वगैरे टाळतात आणि बरेच लोक टाळाटाळ करतात आणि बरेच लोक हे पाळतात पण. त्यासाठी आहे जे लोक तुम्ही पाळत नाही तर त्यांच्यासाठी आपण काही करू शकत नाही. जसं तुमच्याकडे चाललंय, जशी तुमच्याकडे प्रथा आहे त्याप्रमाणे जर तुम्ही मानत असाल, विश्वास असेल तर शुभमुहूर्त पाळा, नसेल तर तुमचं म्हणजे जे चालले ते चालू द्या. तर आज वटपौर्णिमा 2026मध्ये वटपौर्णिमा येत आहे सोमवार. वार आहे सोमवार 29 जून 2026 रोजी सकाळी पहाटे 3:07 पौर्णिमा चालू होत आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी दुसऱ्या दिवशी 30 तारखेला 30 जून 2026ला पहाटे 5:30 अमावस्या संपत आहे. तर म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, सोमवारी पहाटेपासून चालू होत आहे आणि मंगळवारी पहाटे संपते. म्हणजे आपल्याला सोमवारचा दिवस हा पूर्ण दिवस आपल्याला वटपौर्णिमेची वडाची पूजा करण्यासाठी आपल्याला पूर्ण सोमवार हा दिवस भेटत आहे. तर सोमवारी आपल्याला वटपौर्णिमा साजरी करायची आहे. वटपौर्णिमा म्हटलं की स्त्रियांसाठी हा एक प्रकारचा सणच आहे. तर या दिवशी पूर्ण स्त्रिया छान साडी घालतात, मस्त सजतात, आपले सौभाग्याचं लेणं पूर्ण घालतात आणि आपल्या पती परमेश्वराच्या दीर्घ आयुष्यासाठी ही पूजा आपण वडाची करत असतो. आणि त्याचं आयुष्य वाढो आणि 7 जन्मी मला हाच पती मिळावं यासाठी ही वटपौर्णिमेची वडाची पूजा करतात. आणि तुम्हाला सत्यवानाची आणि सावित्रीची तर कथा माहितीच असेल, कारण त्यांच्यामुळे तर वडाची आपण पूजा करतो. सावित्रीनी सत्यवानाचे प्राण देवाकडून परत आणले होते आणि ते सत्यवानाचे प्राण हे वडाच्या झाडाखाली सत्यवानाचे प्राण परत आले होते. म्हणून आपण वडाची पूजा करत असतो आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी. तर पूर्ण दिवस तर आपल्याला पूर्ण दिवस तर पौर्णिमेचा आहेच, पण त्यातला शुभमुहूर्त म्हणजे तुम्हाला 6:30 शुभमुहूर्त चालू होतो आणि 12:30 तुम्ही पूजा कधीही करू शकता. 6:30 ते 12:30 शुभमुहूर्त आहे. पण त्याचबरोबर राहुकाळ पण त्यात येत आहे. जर तुम्ही कोणी मानत असाल, राहुकाळाला जर मानत असाल तर शक्यतो राहुकाळ टाळावा. राहुकाळामध्ये तुम्ही साधी म्हणजे रोजची तुमची पूजा किंवा स्वामींचं पठण किंवा पारायण, लक्ष्मी स्तोत्र वगैरे जे तुम्ही काही कुंचन सेवा म्हणजे ज्या काही तुम्ही पौर्णिमेला सेवा करत असाल तर त्या तुम्ही सेवा करू शकता राहुकाळामध्ये. पण जे शुभ कार्य त्यावेळेत तुम्हाला करायचं नाही आहे. राहुकाळ जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला शुभ कार्य कुठलंही करायचं नाही. शुभ कार्य म्हणजे आपण पती परमेश्वराच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण ही पूजा करत आहोत. तर ही पूजा म्हणजे शुभ कार्यच आहे. तर हे शुभ कार्य राहुकाळामध्ये करायचं नाहीये. तर राहुकाळ आपला चालू होत आहे सकाळी 7:30 पासून राहुकाळ चालू होत आहे. 7:30 पासून ते 9 वाजेपर्यंत राहुकाळ आहे. तर या राहुकाळामध्ये आपल्याला वडाची पूजा करायचं नाहीये. जर तुम्ही मानत असाल, पाळत असाल तर. आणि जर तुम्ही जसं तुमच्याकडे पद्धत आहे तसं तुम्ही करा. आणि जर तुम्ही पाळत नसाल तर तुम्ही कधीही करू शकता, दिवसभरामध्ये कधीही करू शकता. आणि मी तुम्हाला शुभमुहूर्त पण सांगितलेला आहे की
सकाळी 6:30 ते 12:30पर्यंत. तर असं काही नाही की तुम्ही 6:30 ते 12:30पर्यंतच पूजा केली पाहिजे. पण प्रत्येक स्त्रियांना शक्य नसतं. कोणी वर्किंग असतात, कोणी म्हणजे जॉब करतात, कोणी हाऊसवाईफ असते, कोणाच्या घरी म्हणजे सगळं काम झाल्यानंतरच कोणी समाधान म्हणजे एकदम शांत चित्ताने पूजा करतात. तर तुम्हाला तुम्हाला जसं जमल तसं करा. हे बघा, कोणतीही पूजा करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं असतं आणि त्यातल्या त्यात तुम्ही शुभमुहूर्त पाळता आणि शक्य नसेल तर तुम्ही कधीही करू शकता आणि शक्य असेल तर शुभमुहूर्त पाळा, राहुकाळाची वेळ पाळा आणि शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही वडाची पूजा करा. आणि जर नसेल जमत तर जेव्हा वेळ भेटेल, जसा वेळ भेटेल, श्रद्धेने मनापासून तुम्ही वडाची पूजा करा, तर त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटेल. त्यानंतर त्यानंतर तुमच्याकडे म्हणजे प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी प्रथा असते उपवास करण्याची. कोणी निर्जली उपवास करतं, म्हणजे दिवसभर उपवास करतं. कोणी वडाची पूजा करेपर्यंत सकाळपासून काहीच खायचं नाही आणि वडाची पूजा करून आलं की कोणी म्हणजे उपवास सोडतात. कोणी दिवसभर उपवास पकडतात आणि संध्याकाळी उपवास सोडतात. कोणी पूर्ण दिवस फलाहार खाऊन राहतात. जसं तुमच्याकडे प्रथा आहे. आणि कोणी उपवास करतच नाहीत आणि कोणी वडाचीही पूजा करत नाहीत. तर हे बघा, ज्याची त्याची श्रद्धा आहे, जे आपण मनापासून करतो. हे बघा, हे निसर्गाचं देण आहे. निसर्गाचं पण आपण काहीतरी देणं लागतो. म्हणून आपल्या मनाला समाधान होण्यासाठी हे म्हणजे अशा पूजा करणं, देवाची पूजा करणं, पठण करणं, पारायण करणं, स्वामींची सेवा करणं, ह्या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही करून बघा एकदा. आपल्याला कसं आनंद भेटतो आणि आपलं मन समाधान राहतं. यासाठी हे करायचं असतं. आणि कुणाला कशातच रस नसतो आणि कोणी काही करत नाही. त्याच्यासाठी आपण काही करू शकत नाही. माझं काम सांगायचं आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जे जसं जमल, जसं योग्य असेल तसं तुम्ही करा. आणि कुणाची श्रद्धा नसेल तर करायचं नसेल तर नाही केलं तरी चालेल. पण ज्या गोष्टी आपण करतो त्या गोष्टीची आपल्याला शुभ मुहूर्त, राहू काळ, वेळ हे सगळं माहिती असलं पाहिजे आणि त्याच वेळेत ते केलं पाहिजे. शक्य नसेल तर तुम्हाला मी बार सांगते, जर शक्य नसेल तर तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा केलं तरी चालेल. तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करून आपल्याला छान साडी घालायची आहे. तुम्ही नवीन साडी घाला. काही ठिकाणी प्रत्येक वटपौर्णिमेला त्यांचे म्हणजे पती किंवा मिस्टर त्यांच्या बायकोला नवीन साडी देतात. तुम्ही म्हणजे जशी तुमची प्रथा असेल तर नवीन साडी घाला किंवा तुम्ही जी कोणती साडी असेल तर तुम्ही साडी घाला, शृंगार करा, छान मस्त नटा आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची छान पूजा करा. आणि घरामध्ये वडाचं फाटा आणून कोणी पूजा करतात, जसं तुम्हाला जमल. आता काही शहरामध्ये कसं असतं माहिती आहे, प्रत्येक ठिकाणी वड नसतात. मग बरेच असं कॉलनीमध्ये वगैरे एखादी वडाचा फाटा किंवा एक झाड आणून कॉलनीमधले सर्वजण पूजा करतात. तुम्ही घरी आणा, कॉलनीमध्ये करा किंवा वडाच्या झाडाकडे जावा. जसं तुम्हाला जमल तसे पूजा करा. आणि वडाला तुम्ही प्रदक्षिणा घाला. 5 सुवासनीची ओटी भरा. आंबा आणि गहू, जसे ओटीचे पूर्ण ओटीमध्ये 5 वस्तू टाकून, आंबा टाकून ओटी भरतात वडाखाली. 5 सुवासनीची ओटी भरा. आपल्या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला आणि मला जन्मोजन्मी हाच पती मिळू दे आणि माझ्या पतीचं दीर्घायुष्य लाभू दे त्याला आणि त्याचं आरोग्य निरोगी राहू दे, याच्यासाठी प्रार्थना करा. मनाभावापासून पूजा करा. तर ही पूजा केल्याने तुम्हाला खूप छान वाटेल आणि तुम्ही करून बघा. फक्त ही जी वेळ आहे तर शक्यतो पाळण्याचा प्रयत्न करा आणि नाही जमलं तर जसं जमेल तसं करा. तर आजची ही जी सेवा आहे ती मी स्वामीचरणीय रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.